जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सगळा ठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे रूपवर तुच्छ केले देव धर्म गो ब्राह्मणा करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दृष्ट संहारिला कित्येकासे धाक सुटला कित्येका सम आश्रय चाहला शिवकल्याण राजा प्रेत ने पिशाचिनी हो मिले आपस में दावत बधाई हो भूत प्रेत बुद्धि भूतर भयंकर से गिरते जोगिनी जमाते चोरी आए थे किलक के कुटवल की काली टिमक डमरू दिगंबर बजाए थे शिवापूजी सिर से समाजवादी कहा चली काहो के सिवा नरे सब्र कुट चढाये सगळे म्हणजे प्रेत ने पिशाची यांच्या झुंडीच्या झुंडी निघालेल्या आहेत काली सुद्धा किलकिल करत वावरत आहे दिगंबर आनंदाने डमरू वाजवत आहे आणि हे सगळं पाहून पार्वती महादेवास विचारत आहे की आपले हे बाळ कुठे निघालेले आहे अर्थात शिवाजी महाराजांची वक्र दृष्टी कोणाकडे वळली आहे म्हणजे तिथे कत्तल होणार आणि या शिवगडाचा ताव मारता येईल हे मात्र पैसे प्रति पालभूमि भाल को अमाल जहो तक तो अमाल भयो दंडत सिंहान को साल भयो ज्वारी को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ठाल शिवराज भू अपाल भयो भूषण बखान को तैरो कर पाल भयो दक्षिण की ढाल भयो हिंद को दीवार भयो काल तुर्कान को या छंदाचा अर्थ असा हा शिवभूपाळ प्रतिज्ञापणास नेणारा रक्तात शासन करणारा औरंगजेबाच्या हृदयातील शैल्य बनून राहणारा चारही दिशांना स्वतःचा अंमल पसरविणारा असा नरमुंड माळेपुढे आज शिवावरती कृपा धरणारा झाला वीर रसाचा ढालच असणारा छत्रपती शिवरायांच्या विशाल पराक्रमी शक्तिभुजांचे वर्णन कोण करू शकेल हे शिवराया तुझी तलवार ही दक्षिणेची ढाल हिंदुत्वाचा रक्षण करते भिंत तर यवनाचा काळ बनून राहिली आहे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला 350 वर्षाची गुलामगिरी पाचही पातशाहीची हुकुमशाही शिवरायांनी अवघ्या 35 वर्षात मोड काढली ही क्रांती घडवणारे शिवराय व त्यांचे सवंगडी हे कुठले प्रशिक्षित नव्हते तर रानावनातील डोंगर दऱ्यातील तुमच्या आमच्या पूर्वजांची शौर्यगाथा एकदा शिवाजी महाराज त्यांच्या सवंगड्यांना प्रशिक्षण देत होते एक मुलगा झाडावर बसायचा आणि कोणी जंगलाच्या दिशेने येताना दिसलं की इशारा करायचा लोकांसाठी जंगलात विटी दांडूचा खेळ सुरू होता तितक्यात त्या मुलाला कोणीतरी जंगलाच्या दिशेने येताना दिसले त्याने पटकन मोराचा आवाज काढला तिथे तो मुलगा आत आला महाराजांना म्हणू लागला महाराज मला सुद्धा या खेळात सामील करून घ्या त्यावर महाराज म्हणाले या खेळात सामील व्हायला अंगी हुनर लागतो तुझ्यात कुठला गुण आहे त्यावर तो मुलगा म्हणाला की तो गुण तुम्ही ओळखावा आणि जायला निघाला तितक्यात तो मुलगा म्हणाला महाराज तुमच्या मुलाला सांगा की मोर ह्या दिवसात ओरडत नसतो झालं हा गुण महाराजांनी हेरला आणि त्या मुलाला गुप्तहेर खात्याचा गुप्तहेर केला जो कोणी दुसरा नसून बहेरची नाईक होते 1644 ला वयाच्या 14व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली तर 1645 ला वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी तोरणा घेतला व स्वराज्याला तोरण बांधले 12 जुलै 1660 रोजी सिद्धीश्वरी पन्हाळगडावर वेळा घातला त्यातनं शिवरायांची सुटका झाली मात्र बाजीप्रभू देशपांडे शिवा पाटील यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली जेव्हा शिवाजी महाराज बाजीप्रभूंना मृत्यूच्या दारात सोडायला तयार नव्हते तेव्हा बाजीप्रभू शिवरायांना काय म्हणाले असते महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज तुम्ही खुशाल निघा हिम्मत का शत्रूची ही खिंड ओलांडण्याची जोवर इथे छातीचा पर्वत बनून तुमचा हा बाजी उभा महाराज तुम्ही खुशाल निघा कल्पना आहे 3000 भोंगावर भयंकर वादळाकडे
कल्पना आहे येथील हजारो भंगावत भयंकर वादळावरी हटणार नाही किंचितही मागे कोसळले बनून लाट जरी ताकद नाही कशातही हलवण्याची या हिमतीला ताकद नाही कशातही हलवण्याची या हिमतीला निश्चयाची मुळे खोलवर रोवून राहील मी उभा महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज तुम्ही खुशाल माहितीये मला असं लिहिलं जर जाते राजे तुम्हाला माहितीये मला असं लिहिलं जर जाते राजे तुम्हाला आम्हाला असं सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला लग्नाचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याला दिशा लग्नाचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याला दिशा तुमच्यासाठी हजार नवरू तुम्ही स्वराज्यासाठी जगा महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज 600 मावळ्यांपैकी 300 मावळ्यांना घेऊन विशालगडाकडे रवाना झाले बाजी प्रभू उरलेल्या 300 मावळ्यांना घेऊन खिंडीच्या तोंडात शिवून राहिले एक भंगूर युद्ध झालं 8 ते 10 तास चाललेल्या युद्धामध्ये असंख्य मावळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली जेव्हा तोफांचा आवाज आला तेव्हा बाजीप्रभूने आपले प्राण सोडले तिथे जे काही शहीद झालेले मावळे होते बाजीप्रभू होते त्यांच्या अंगावरनं सिद्धी मसूदचं 2500चं घोडदळ गेलं जेव्हा मावळे बाजीप्रभूने घेण्यासाठी तिथे आले तेव्हा बाजीप्रभूचं शरीराकडे सापडलंच नाही तुकडे झाले होते शरीराचे आणि जेव्हा ते तुकडे पालखीत भरून पालखी विशाळगडावर आली तेव्हा बाजीसाठी वाट पाहत व्याकुळलेल्या महाराजांची अवस्था काय झाली असेल विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले विशाळगडावर महाराज बाजींसाठी व्याकुळलेले आले बाजी पालखीतून अंग अंग विखुरलेले मृत्यूलाही थोपवले त्यांनी 2 प्रहर सिद्धीने झुंजून मृत्यूलाही थोपवले त्यांनी 2 प्रहर सिद्धीने झुंजून असंख्य वार झेलून शरीर गेले होते पेटून तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हास्य वाटले तोफांचा आवाज होता मृत्यूलाही हास्य वाटले गेले बाजी खिंड पावन झाली 300 मावळ्याच्या पराक्रमाची शर्त झाली अरे आसवांना माझ्या मियावर घालू कसा अरे आसवांना माझ्या मियावर घालू कसा माझा बाजी असा जायलाच कसा अरे अमर झाला आठवे तो शतक अमर झाला आठवे तो शतक खिंडीच्या तोंडा शुभा विनवीत मला आकांताने महाराज तुम्ही खुशाल निघा महाराज तुम्ही खुशाल निघा राजगड रायगड पुरंदर विशाळगड शिवनेरी असे कितीतरी किल्ले आजही शिवरायांचा इतिहास ताठमानेने सांगत उभे आहे आणि शिवरायांना व त्यांच्या किल्ल्यांना आपल्या कुशीत सांभाळत ठेवलेला हा सह्याद्री याला मी नमन करतो सह्याद्रीने गोकुळ तुझा दुर्ग दुर्ग विचार तुझा सागर तथा विशाल शोभतो अनंत का मोहकाजी रूप तुझे छत्रपती भूप तुझे अश्म अश्म सह्याद्री क्षमा शौर्य असे उरी गुरुजंत वरत नखान गुणरत्न येई उधार लक्ष शत्रु येई जरी मराठा जोर करी या सव देतात प्राण पडतो भगवे निशाण भाग्यवंत मीच खरा मम भारी पुण्य केला निष्ठेचे वचन तुला हे जननी नमन तुला हे जननी नमन